आमच्या नवीन घरामध्ये जसं आईने सांगितलं, की आम्ही ॲक्च्युली वास्तुशांत अशी करणार म्हणजे नेहमीच्या पद्धतीने न करता गाण्याच्या माध्यमातून करावी, असाच विचाराने तुम्ही सगळे संगीत प्रेमी अशा लोकांनाच आम्ही मुद्दामून बोलवलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने मला एक संगीत कट्यार काळजात घुसली नाटकातला एक संवाद आठवतो, की जेव्हा खाँसाहेब जेव्हा राजगायक पदाची त्यांना जेव्हा ते जिंकतात आणि नवीन हवेलीमध्ये प्रवेश करतात, तर त्यावेळी बाहेरच्या कोनाड्यामध्ये एक श्रीकृष्णाची मूर्ती असते आणि त्यांचे दोघं जे शिष्य जे आहेत, तर ते चांद आणि उस्मान, तर ती मूर्ती बघताच स्वाभाविक त्यांच्या धर्माच्या परंपरेनुसार ते ती मूर्ती फोडायला निघतात. तर खाँसाहेब त्यांना थांबवतात आणि सांगतात, की तुम्ही मूर्तीला काही करू नका, कारण हा काही फक्त हिंदूंचा देव नाही आहे, तर तो आपलासुद्धा देव आहे. ते म्हणतात, आपला देव तो कसा काय? ते म्हणतात, त्याच्या हातात बघितलं का काय आहे? त्याच्या हातात मुरली आहे. हा खूप मोठा संगीतकारांचा संगीतकार म्हणून आपला देव आहे. तर अशा मोठ्या संगीतकाराच्या जन्मदिवशी, जन्माष्टमीच्या दिवशी आज आमच्या नवीन घरामध्ये हा कार्यक्रम आम्ही करत आहोत, आपण सर्वजण. आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले आभार. मी आधी परिचय करून देतो. सरांचं गाणं ऐकायचंच आहे, त्यासाठीच खरं तर कार्यक्रम आहे. पण सरांची इच्छा, आईची पण इच्छा होती, म्हणून मी थोडा वेळ सुरुवातीला गाईन, तर नाईलाजाने तुम्हाला ऐकावं लागणार आहे. आज सरांची आधी ओळख करून देतो. माझे गुरुजी निलेश खळीकर. तर त्यांचं सुरुवातीचं शिक्षण पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पंडित समीर रुबळे यांच्याकडे झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये ते MA करत असताना ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विजय बक्षी यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष शिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर पंडित विजय कोपरकर गुरुजींचं पण मार्गदर्शन त्यांना लाभलं. आणि सध्या ते इंदिरा कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स इथे आत्ता संगीत विभागाचे प्रमुख म्हणून काम बघतायत. आणि ते आणि त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी खळीकर, त्या पण अनुराधा कुबेरांच्या शिष्य आहेत. आणि दोघं जण मिळून गेली 11 वर्ष निजश्री संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. तर आणि तबल्यावरती आज पराग दादा आहेत. त्यांनी सुरुवातीला अनिल जोगळेकर यांच्याकडे तबल्याचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर पंडित रामदास पळसुले यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं. आणि उपासना या नावाने त्यांचं स्वतःचं गुरुकुल आहे, त्याच्या माध्यमातून ते अनेक विद्यार्थी घडवतात. संवादिनीवरती संकेत सुवर्ण पाटकी. अहमदनगर येथील मकरंद आणि धनश्री खरवंडीकर यांच्याकडे त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलं. आणि सध्या ते गांधर्व महाविद्यालयाचे प्रमुख पंडित प्रमोद मराठे यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेत आहेत. आणि दोघंही मोठमोठ्या कलाकारांना साथ करत असतात. त्यांच्यामध्ये बरोबर मी बसणं हे फारसं योग्य नाही आहे. आता सरांची इच्छा होती म्हणून मी सुरुवातीला थोडा वेळ गाईन, जास्ती वेळ गाणं घेत नाही. सरांचं गाणं ऐकायला वेळ आपल्याकडे शिल्लक राहील.